तुम्ही कधीतरी गावाला चाललाय आणि बसला खूप गर्दी आहे, तर तुम्ही काय करता? किंवा जनरली आपण काय करतो की पहिली बस निघून जाते, दुसरी बस रिकामी येईल ह्या आशेवर दुसऱ्या बसची वाट बघतो आणि दुसरी बस सुद्धा भरून येते. मग तिसरी बस, मग चौथी, मग पाचवी, आणि मग शेवटी आपल्याला कळतं सगळ्याच बस आज गर्दी भरून येणार आहेत आणि आज गर्दीच आहे. आणि मग सगळ्या बस निघून जातात. आपल्या आयुष्यात सुद्धा आपण असा स्वभाव आपला बनवलाय का, की डिसिजन घ्यायच्या वेळी आपण अजून त्याच अपेक्षेमध्ये असतो का, की ह्यापेक्षाही बेटर काहीतरी मिळेल, ह्यापेक्षा बेटर जॉब मिळू शकतो, ह्यापेक्षा बेटर फ्युचर असू शकतं, ह्यापेक्षा बेटर माझ्या मुलांसाठी शाळा असू शकते, ह्यापेक्षा बेटर माझ्यासाठी काहीतरी असू शकतं. ह्या सगळ्या अपेक्षांमध्ये आपण खूप वेळा निर्णयच घेऊ शकत नाही आणि मग कन्फ्युजन, स्ट्रेस, डिप्रेशन. आजपासून करायचं काय आहे? ठीक आहे, बस भरून जरी आली तरी बसमध्ये चढायचं आहे, कारण पुढे जाऊन जागा नक्की मिळणार आहे. त्यामुळे आयुष्यातले डिसिजन घेत राहा. चूक बरोबर असं काहीच नसतं. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यामध्ये तुम्ही शिकत जाल, अजून अपॉर्च्युनिटीज ओपन करत जाल. त्यामुळं स्टँडवर एकटे उभे राहण्यापेक्षा येणाऱ्या बसमध्ये चढा, जागा नक्की मिळेल.